आता तुम्ही कसं जुळवून घेता की मग तुम्ही तिथेही आता जुळवून घेणार आहात, एक प्रदेशाध्यक्ष आहात म्हणून जुळवून घेणार आहात की मग तिथेच देखील ठाणा, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी पक्षवाढीचा प्रयत्न तुम्ही कराल? खरं तर मलाच माहित नाही माझा आणि त्यांचे खटके कधी उडालेत. मी माझे अतिशय चांगले संबंध आहेत त्यांच्याबरोबर. महायुती म्हणून अनेक वर्ष आम्ही काम केलं आहे, त्यामुळे असं कधीच होणार नाही. मध्यंतरीच कुठेतरी एका चॅनलवरती लोकसत्तामध्येच मला हा प्रश्न विचारला, असाच प्रश्न विचारला होता आणि माझं वक्तव्य कोट केलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्हाला सेंट्रलमधूनच असं सांगितलं होतं की सर्व ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आपण लढलो त्याही ठिकाणी आणि ज्या ठिकाणी आपण लढलो नाही, म्हणजे 48 लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणी आम्हाला यानंतरच्या काळामध्ये उमेदवार द्यायचा, तयारी करायची आहे, संघटनात्मक तयारी करायची आहे. आणि म्हणून मग आम्ही सगळेजण तयारी करत होतो. आणि जसं लक्षात आलं की महायुतीमध्ये लढायची आहे तर सर्वात पहिल्यांदा कल्याण लोकसभेचं उमेदवारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची घोषित मीच केली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पहिल्याच्या कुठच्या तरी एखाद्या विषयाला कोट करून केलं जातं. त्यामुळे महायुती म्हणून आम्ही सर्व ठिकाणी लढणार आहोत. तुम्ही आधी मंत्री होतात, PWD तुमचं कामही आम्ही पाहिलं, उत्तम काम तुम्ही त्या ठिकाणी करत होतात, रस्त्याचं बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे. एक्झिक्युटिव्ह पद होतं मंत्री म्हणून. आता हे प्रदेशाध्यक्ष म्हणजे संघटनात्मक असं हे पद आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? म्हणजे हे प्रमोशन आहे की डिमोशन आहे, काय वाटतं तुम्हाला? हे 100% प्रमोशनच आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ज्यावेळेला असं वाटत असतं काम करत असताना, तेव्हा त्याला असं वाटत असतं की मी मंडळाचा अध्यक्ष व्हावं, कोणाला तरी वाटत असतं की मी तालुक्याचा अध्यक्ष व्हावं, कोणाला तरी वाटतं की मी जिल्ह्याचा अध्यक्ष व्हावं. मला तर मी तर प्रदेशाध्यक्ष झालो. एक कार्यकर्ता एवढ्या मोठ्या पदावरती जाणं हे खरं तर कार्यकर्त्याचा सन्मान आहे आणि माझ्यासारख्याचा तर 100% सन्मान आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी भारतीय जनता पार्टी आमच्या पार्टीचा प्रदेशाध्यक्ष. मी उपाध्यक्ष म्हणून मला सर्वात पहिल्यांदा युवा मोर्चाची जबाबदारी दिली. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदावरती ज्यावेळेला पार्टी विचार करते त्यावेळेला पार्टी मी उपकारच समजेन की पार्टीने माझ्यावरती फार मोठे उपकार केले. त्यामुळे 100% प्रमोशन म्हणणं पण योग्य नाही, प्रमोशनपेक्षा जास्त मी उपकार म्हणेन. पार्टीचे उपकार आहेत की एखाद्या कार्यकर्त्याला एवढं मोठं करणं हे पार्टीचे उपकारच म्हणावे लागतील. कारण इतर पार्टींमध्ये ही पद्धत नाही आहे की एखाद्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत घेऊन जाणं नाही. परिवारवाद आहे सर्व ठिकाणी आणि त्या ठिकाणी असा कार्यकर्ता जर मोठं करण्याची एक प्रक्रिया ज्या पार्टीमध्ये होते आणि त्याच्यामधला एक भाग आपण होतोय तर ते नक्कीच सन्मानच आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद.